आज महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. पत्रकारांची आणि बदलापूरकरांची प्रतीक्षा आज संपलेली आहे. महाविकास आघाडी लढणार आहे किंवा नाही, ज्या बातम्या किंवा संभ्रम होता त्या आता दूर झालेला आहे. आमचे 7 पक्ष मिळून आम्ही इथे महाविकास आघाडी केलेली आहे आणि महाविकास आघाडीचे 24 वार्डमध्ये फक्त 2 वार्ड राहिलेले आहेत, ज्याच्यात उमेदवार निश्चित व्हायचे आहे. बाकीच्या सर्व वार्डमध्ये आम्ही सर्व पक्षांना सामावून घेऊन उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार देखील टाकलेला आहे. त्याचं नाव संध्याकाळी वरिष्ठांकडनं येईलच, ते कळेलच. आणि बदलापूरकरांना आम्हाला विकासाकडे न्यायचं आहे. विकास कसा होईल याच्यावर आमचा मुद्दा असेल. विकासाचे मुद्दे असतील, ना कोणाचे चरित्रहनन करायचे असेल, ना कोणावर चिखलफेक करायची असेल, ना त्या बदलापूर नगरपालिकेत आमचे उमेदवार कुठले टेंडर घेण्यासाठी जाणार नाहीत. ही तुम्हाला पहिल्यांदा ग्वाही देतो आणि बदलापूरकरांना ग्वाही देतो की आम्हाला कुठले टेंडर किंवा बदलापूर नगर परिषदेतून लाभ घ्यायचा नाही. आम्हाला बदलापूरचा विकास घडवायचा आहे. ना कोणावर चिखलफेक करायचे, ना कुठल्या नेत्यावर करायचे, ना कुठल्या महिलेवर करायचे. जे बदलापूर चाललेलं राजकारण आहे अतिशय घाणेरड्या लेवलला आहे आणि त्याला कुठेतरी बदल घडला पाहिजे. बदलापूरकरांना तेच उमेदवार आणि तेच जे गोष्टी बघायला मिळतात त्या इकडनं पुढे बंद झाल्या पाहिजेत आणि कुठेतरी चांगला पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता त्यांच्याकडे उमेदवार आधीच्या असल्यामुळे त्यांची तयारी पूर्ण झाली होती. आम्हाला थोडा वेळ लागला. आम्हाला सगळे नवीन चेहरे द्यायचे आहेत. त्यांना सगळ्यांना नवीन चेहरे बदलापूरकरांना दाखवायचे आहेत आणि विकासाकडे न्यायचे. विकास हा पहिला मुद्दा असेल. त्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जातो. कोणते पक्ष सोबत आहेत? कोणते पक्ष एकत्र आले? आमच्या सोबत आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार चंद्रगड आणि त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर आमच्याकडे आम आदमी पार्टी आहे, आरपीआय गट आहे, मनसे आहे, वंचित बहुजन आघाडी आहे आणि आरपीआय आरके गट आहे. कोणाला किती उमेदवारी कुठे कुठे देणार? आमच्या शिवसेना बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाला आम्ही 12 सीट आतापर्यंत घेतलेल्या आहेत. त्यानंतर बहुजन समाज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी यांना 11 सीट आलेल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला 6 सीट आलेल्या आहेत. काँग्रेसला 5 सीट आलेल्या आहेत. मनसेला आतापर्यंत 3 आहेत. एका सीटवर बोलणं चालू आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे 5 आहेत. आम आदमीकडे 2 आहेत आणि आरपीआय आरकेकडे 1 आहे. एका सीटवर बोलणी चालू आहे. अर्थात यापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली होती आणि तेव्हा उमेदवार तुमचे सुभाष पवार होते. नुकताच त्यांनी प्रवेश केलाय भाजपामध्ये. खरं तर तुम्ही त्यावेळी त्यांना मदत केली होती आणि आता त्यांची वेळ होती आणि आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर काही लोक आयाराम गयाराम असतात, त्याला इलाज नसतो. ज्यावेळेस निवडणूक आली पक्ष श्रेष्ठींकडे जाऊन काही लोकांनी असं भासवलं की आम्ही ही सीट आमदारकीची लढवून काढू शकतो. त्यांनी अंतर्गत कुठल्या आघाड्या देखील केल्या. सर्व बदलापूरकरांना माहिती आहे. त्यांना कोणी मदत करायला आश्वासित केलं होतं. ती मदत झाली किंवा नाही झाली, ते निवडून का आले नाही, बदलापूरमधनं का त्यांना मतं मिळाली नाही. त्यांच्यामुळे त्या सगळ्या ज्यांनी घेऊन आलेले एका पक्षातून दुसऱ्या पक्षात त्यांना पाठवलं आणि त्यांच्यावरचा विश्वास उडाला म्हणून आता ते तिसऱ्या पक्षात चालले. सध्या राज्यामध्ये महायुती सरकार आहे, परंतु बदलापूर शहरामध्ये पाहतोय शिवसेना इंडिव्हिज्युअली लढते आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती. कसा याचा तुम्हाला फायदा होणार आहे? मी तुम्हाला गेल्या 4 महिन्यापूर्वी बोललेला आहे की शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष हा टॉम अँड जेरीचा खेळ आहे. ते भांडतात पुन्हा एकमेकात एकत्र येतात. कोण कोणाच्या पाया पडते, कोण कोणाचं डोकं फोडते, हे दररोज चालू आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट या बदलापूर शहरातील लोकांना असं दाखवते की फक्त आम्ही दोघच पक्ष आहोत, यांच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. पण ती एवढी मोठी मोठ बांधत असताना आम्हाला तुमच्या माध्यमातून बदलापूर लोकांना आम्ही सांगतो की जवळपास 8 पक्षांची मोठ आम्ही सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून बांधलेली आहे. ते कुठले कुठले पक्ष आहेत किशोरदादांनी इथंच सांगितलेलं आहे. या सर्व पक्ष जे आहेत ते धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतोय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेला सुद्धा उभे होतो. मोठ्या प्रमाणात आम्ही केंद्रीय मंत्र्याचा पराभव करून
तुतारीला लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि विधानसभेच्या यामध्ये सुभाष पवारचा आताही घेतलाय. सुभाष पवार फिरता विश्वचषक आहेत. माझं वैयक्तिक मत, कधी सेनेत जातात, कुठे एकही पक्ष त्यांनी सोडला नाही. आता ज्या घरी येतील त्या घरी त्यांनी सुखी राहावं. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला सुभाष पवार जेव्हा होते तेव्हा जवळपास त्यांना 38-39,000 मतं पडलीत. याचा अर्थ असा आहे की बदलापूरमध्ये 2-2.25 लाख लोकांची मतदारसंख्या असताना 40,000 मतं सध्या आम्हाला विधानसभेत पडतात. ही मोठी शिदोरी आमच्याकडे आहे आणि 8 पक्षाची शिदोरी बांधून आम्ही येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला, नगराध्यक्ष पदा निवडणुकीला आम्ही सामोरे जातो. महाविकास आघाडीतले नेते तुम्ही असाल, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, तुम्ही एका बदलापूर शहरातील मोठ्या नेत्याच्या इशाऱ्यावर चालता अशी बदलापूरकरांमध्ये चर्चा असते, त्याच्यावर काय उत्तर द्या? नक्कीच बदलापूरमध्ये अनेक चर्चांना होत येतो. काही चर्चा या अफवा असतात, काही सत्यही असतात. परंतु तुम्ही नाव घेतलं असतं तरी त्या नेत्याचं चाललं असतं. मी किशोर पाटील, मी स्वतःच सांगतो, कधी कुठल्याही नेत्याला झुकणारा नाही आणि विकणारा नाही. म्हणून निष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत उभा आहे. आजही आहे, उद्याही असेल नाही, शेवटपर्यंत असेल. बहुजन मुक्ती पार्टीने अधिकृतरित्या महाविकास आघाडीसोबत युती केली. काय नेमके मुद्दे असणार आहे आणि काय एकंदरीत किती शिक्षण लेबल पण बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सातत्याने बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 11 प्रभागामध्ये आम्ही देणार आहोत उमेदवार. आम्ही इनफॅक्ट 16 प्रभागामध्ये उमेदवार जाहीर केले होते. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना निश्चितपणे आम्ही 2 पावलं पाठीमागे आलेलो आहोत आणि याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, ते म्हणजे इडापडा टळो आणि बळीचं राज्य. त्याच्यामुळे 11 ठिकाणी जे आम्ही उमेदवार देणार आहोत त्या वॉर्डामध्ये आम्ही पूर्ण फोकस केलेले आहेत आणि आमची रणनीती कायम आहे. काही वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार पाडणार आहोत, काही वॉर्डामध्ये आम्ही उमेदवार जिंकून आणणार आहोत आणि पुढच्या रणनीतीच्या 5 वर्षाच्या पुढील रणनीतीच्या अनुषंगाने काम करत आहोत. आता याच्यामध्ये मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते घोडे बदलले जात होते आणि साहजिकच आहे या ठिकाणी बदलापूरमध्ये सेना आणि भाजपाचे घोड्यांनी जाम त्रास आणि उधाण माजवलेलं आहे. त्याच्यामुळे आता घोडे बदलण्याचा वेळ आलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक खरेच इमानदार नेतृत्व करणारे, समाज हितासाठी काम करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य पुनर्जीवन करणारे घोडे आम्ही या ठिकाणी निवडून आणून आम्हाला या ठिकाणी खात्री करू. बहुजन मुक्ती पार्टीचे 11 उमेदवार या ठिकाणी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे करताय. अभिनंदन तुमचं, कारण विरोधकांना टक्कर देण्यापेक्षा तुम्ही आपल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस कुठेतरी कमी जागांवरती निवडणूक लढवते आहे. ऐका सर, माझा प्रश्न आहे आधी, कुठेतरी मी तुम्हालाच विचारणार आहे की कमी पडते का? सांगा. कसं आहे माहितीये का, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, राष्ट्रीय काँग्रेस असू द्या, आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष असताना कोणी 4 पावलं पुढे आलं काय, मागं गेलं काय, आम्ही त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकत्रितपणे इथं 3 दिवसात काद्याची देशमुख यांनी केलं, जे केलं त्यांनी केलं, सगळ्या गोष्टीसाठी